येणारे 24 बॉल आणि 33 धावा. गोलंदाजी मार्क वरनं पुन्हा एकदा गोलंदाजी करण्याकरता कंटिन्यू केलंय नाझिम गुल्ली, ज्याला आपण गोलंदाजी मार्क वर पाहताय. हे स्पेल किंवा हे षटक खूप महत्वाचं असेल या मॅचच्या दृष्टीनं. या षटकातनं नाझिम गुल्ली जी काही करामत करेल ती या मॅच मध्ये खूप महत्वाची गोष्ट असेल. पहिला बॉल तर निर्धावच्या स्वरूपानं त्यानं हाताळलाय. दीपेश यावेळेस निश्चित स्वरूपानं ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय, रिस्क घेणार आहे नाझिम गुल्लीच्या विरोधात आणि तसाच पवित्रा यावेळेस त्याचा पहिला मिळालाय. अगेन इथे चेंडूनं खूप मोठं वळण घेतलं आणि फलंदाजानं चेंडूला पूर्णपणे मिस केलं. ब्लाइंड स्ट्रोक, कळालंच नाही चेंडू कशा पद्धतीने फिरला. निर्धाव डॉटच्या स्वरूपाने निघतोय. हीच जादू आहे गुल्लीच्या बोटांची. सातत्यानं चेंडूला दोन्ही बाजूने टर्न करण्याची क्षमता आहे. एकाच ऍक्शननं दोन्ही टर्न सातत्यानं आपण त्याच्याकडनं पाहतो तो नाझिम गुल्ली. यावेळेस अगेन चेंडू क्रमांक 3, सलग तिसरा डॉट बॉल. जबरदस्त कमालीचं प्रदर्शन नाझिम गुल्लीचं. अप्रतिम गोलंदाजी. नाझिम गुल्ली अगेन चेंडू क्रमांक 4, समोर तोच फलंदाज दीपेश. 3 चेंडू त्याच्या विरोधात डॉट हाताळलेत. चौथा मात्र यावेळेस दीपेशला माघारी परतावं लागेल. विकेटचं बदल होईल. दीपेश बॅक टू द डगआउट. नाझिम गुल्ली मित्रांनो, या खेळाडू करता एकदा टाळ्या वाजल्या पाहिजेत. म्हणजे ज्या वयात आपल्याकडची बहुतांश लोक 40+ किंवा मग आपल्या कामाधंद्यात व्यस्त किंवा मग मैदानात उतरणं बहुतांश लोक सोडून देतात, त्या वयात नाझिम गुल्ली टेनिस बॉल क्रिकेटच्या मुख्य प्रवाहात आपली गोलंदाजीची चमक आणि आपल्या गोलंदाजीची धार दाखवतोय. जबरदस्त प्रदर्शन, अप्रतिम. चार चेंडू एकही धाव खर्च न करता एक विकेट त्यानं मिळवली. 1.4 षटक 8 धावा त्यानं खर्च केल्यात. नवीन फलंदाज विवेक शेलार, ज्याला आपण मैदानामध्ये पाहताय. T20 टेनिस बॉल क्रिकेट मधले हे 2 स्टार खेळाडू आज आपण दिया 11 कडनं खेळताना पाहताय. विवेक शेलार आणि भावेश पवार. त्यातला विवेक शेलारला आपण मैदानामध्ये पाहताय बॅटिंग करण्याकरता. स्ट्रायकर एन कडे आहे. चांगला बॉल. इथे मैदानात विवेक शेलार आला कधी आणि मैदानाबाहेर जातो कधी कोणालाही कळणार नाही, कारण नाझिम गुल्ली त्याच्या बोटांची जादू, त्याच्या शस्त्रास्त्रांचा वापर योग्यतेनं होत आहे. विकेटचं बदल. विवेक शेलार बॅक टू द डगआउट. नवीन बॅटर वेळ घेता येणार नाही. नवीन बॅटर आपल्याला लवकरात लवकर मैदानामध्ये पाठवायचा आहे. शेवटचा बॉल शेष आहे नाझिम गुल्लीच्या या षटकातील. आम्ही याआधी आपल्याला सूचित केलंय, नवीन बॅटर आपण वेळ न घालवता लगेच मैदानामध्ये पाठवायचा आहे, अन्यथा पंच जो काय निर्णय देतील. शेवटचा बॉल शेष आहे, त्यामुळे भावेश पवारने मैदानामध्ये जावं की अन्य खेळाडूंनी मैदानामध्ये जावं याबद्दलचं डिस्कशन आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र भावेश पवार मी जेवढा ओळखतो ना, तो कुठल्याही पद्धतीचा गोलंदाज समोर असू दे, भय नावाची या खेळाडूकडे आहेच नाही. त्यामुळे
टीमची जी मॅनेजमेंट आहे, कारण तो आयकॉन खेळाडू आहे, टीमची जी मॅनेजमेंट आहे तो जो काही निर्णय घेतील त्यावर मॅच सुरू आहे. नाझीम गुल्ली अप्रतिम इज ऑन अ हॅट्रिक, मेडम प्लस हॅट्रिक. जर पाहायची असेल, जर आवडली असेल तर टाळ्या वाजल्या पाहिजेत त्याच्या सपोर्ट करता किंवा मग या मॅच करता. नाझीम गुल्लीचा हा बॉल इथे अप्रतिम मेडन षटक येत आहे.